योग्य लैंगिक शिक्षण दिलं तर व्यक्तीचे नातेसंबंधी, मानसिक आरोग्य आणि विवाह जीवन कसं बदलू शकतं? म्हणजे मेन जे आमच्याकडे जे पेशंट येतात, जर त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं करायचं असेल, तर माझा जो भर असतो तो काउन्सिलिंगकडेच असतो. कारण की हे लैंगिक आजार हे मी तुम्हाला पहिलेच बोललो की आजार नसतातच, फक्त मिसकन्सेप्शन खूप जास्त याच्यामध्ये आलेले आहेत. कारण की ओपन कुठे चर्चा होत नाही, ओपन कुठे डिस्कशन होत नाही किंवा त्याचे म्हणजे जास्त पुस्तक लोकांना वाचण्याची सवय नाही किंवा चांगल्या गोष्टी म्हणजे आत्मसात करण्याची म्हणजे लोकांना सवय नाही. तर त्याच्यामुळे ह्या लैंगिक म्हणजे मिसकन्सेप्शनमुळेच ह्या लैंगिक समस्या निर्माण होतात. जर आमच्या क्लिनिकला किंवा आमच्या सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे तुम्ही गेलात, तर तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं, ज्याला आम्ही काउन्सिलिंग म्हणतो. आता फॉरेन कंट्रीजमध्ये सेक्स थेरपीज असतात. सेक्स थेरपिस्ट या एकदम म्हणजे एम-ए म्हणजे आपल्या जसं आपल्याकडे एम-ए सायकॉलॉजी कोर्स असतो ना, तसे कोर्स त्यांनी केलेले असतात. तर ते सेक्स थेरपीमध्ये काय करतात, तर ॲज अ कपल दोघांना ते काही प्रश्न विचारतात. दोघांना प्रश्न विचारल्यानंतर या कपलमध्ये कुठं म्हणजे डिफरन्स येतो आहे, त्या डिफरन्सला थोडंसं दूर करण्याचा ते प्रयत्न करतात. पण आपल्या इथं कसं आहे, की आपल्या इथं तर पुरुषच घाबरतात माझ्या क्लिनिकला यायला किंवा त्यांना संकोच वाटतं किंवा लाज वाटते किंवा शरम वाटते. पण मिसेसला ते किंवा पार्टनरला आपल्या पार्टनरला ते आणत नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होतं, की त्याला वाटतं की ही समस्या फक्त आपली आहे, याच्यामध्ये आपल्या मिसेसचा पार्ट नाही आहे. पण या जे लैंगिक समस्या असतात वैवाहिक जीवनाच्या, ह्या दोघांच्या असतात. तर त्यासाठी त्यांनी दोघांनी यायला पाहिजे. दोघांनी प्रॉपर जर काउन्सिलिंग करून घेतलं, तर नक्कीच ह्या समस्या एकदम थोडक्यात फक्त आणि फक्त काउन्सिलिंगद्वारा ह्या सॉल्व्ह होण्यासारख्या असतात. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधोपचाराची किंवा औषधाची किंवा आजच्या घडीला म्हणजे अश्वगंधा, शिलाजीत हे खूप म्हणजे फेमस औषध आहेत आयुर्वेदिकमध्ये आणि त्या लोकांना माहीत आहे याचे साईड इफेक्ट नाहीत. तर हे काही पण घेण्याची गरज पण नसते. म्हणजे जर तुम्ही असं म्हणताय, की काउन्सिलिंग किंवा स्वतःचं शरीर समजून घेणं हे सगळ्यांना खूप महत्त्वाचं आहे. बघ जसं आपण आता आज गाडी जर शिकायला गेलो तर गाडीच्याबद्दल सगळ्या पार्टबद्दल, क्लचबद्दल, ब्रेकबद्दल किंवा स्टेअरिंगबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं असतं. हो. त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये सामोरं जायला किंवा आपण जेव्हा आता विवाहामध्ये मोडतो आहे, विवाह जीवनामध्ये जातो आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी थोड्याशा शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर मग पुढच्या लैंगिक आयुष्यामध्ये काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर आम्ही पण घेतात. पण मुली तर याच्याबद्दल बिलकुल चर्चा करत नाही आणि त्याच्यानंतर काय होतं, की वैवाहिक जीवनामध्ये त्यांना याच्याबद्दल काही कल्पनाच नाही आहे. कसं आपण सामोरं जावं, कसं आपण सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायची, काय करायची, ऑर्गॅझम काय असतं, क्लिटोरिस ग्रंथी काय असतं, वल्वा काय असतं, मासिक पाळीमध्ये आपण इंटरकोर्स करायचे का नाही करायचे, या सगळ्या मिथ असतात. या सगळ्या म्हणजे मिसकन्सेप्शन असतात आणि त्या मिसकन्सेप्शनमधूनच की ह्या समस्या घडत असतात. आता बरेच माझ्याकडे कपल पण येतात, तर असेच समस्या घेऊन येतात. पण मी त्यांना काउन्सिलिंग करतो, तेव्हा त्यांना पण चांगलं म्हणजे रिझल्ट येतात आणि चांगलं त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं. तर डॉक्टर उमेश, आपल्यासोबत ह्या टॉपिकबद्दल चर्चा करण्यामध्ये खूप आनंद वाटला. खूप लोकांचे गैरसमज हे दूर झालेले असतील. पण प्रेक्षकांनो, जर अजूनही तुमच्या डोक्यामध्ये काही प्रश्न उदित होत असतील, तर तुम्ही प्लीज डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन भेट द्या.